तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करा बरं का मित्रांनो। तर मित्रांनो, हे माझा भाऊ आणि मित्रांनो मी आणि माझा भाऊ गेलतो लाकडाला आणि लाकडासाठी गेलतो। तर मित्रांनो, लाकडाला गेल्यानंतर आम्हाला एक अशी गोष्ट घडली, ते तर तुम्ही बघितलं असाल, मात्र त्याचा पिल्लू बघितलं नसाल। तर आज तुम्हाला पिल्लू दाखवणार आहे बरं का, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघून घ्या। तर मित्रांनो, हे बघा, हे आहे घारीचं पिल्लू आणि कसं काय दिसतंय बघा। आणि तुम्हाला घारीचंच आहे बरं का, तुम्हाला वाटेल कशाचं आहे की दुसरंच, साक्षात घारीचं आहे, म्हणजेच गरुड 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 तर तुम्हाला माहितच आहे। तर त्याचं पिल्लू आहे मित्रांनो आणि हे आणलेलं आहे। तर आता आणताना आणू वाटलं, मात्र एक प्रश्न आहे की हे माझ्या कोंबड्या खाईल, मग कोंबड्या खाल्ल्याच्या नंतर आपलाच घाटा होतो, माझंच नुकसान होतंय। तर कोंबड्या खाल्ल्या नसल्या तरी पण दुसरा प्रश्न आहे, ते म्हणजे की याला काय खाऊ घालायचं, यानं कोंबड्या खाल्ल्या नसल्या तर याला काय खाऊ घालायचं, हे सुद्धा प्रश्न आहे। त्यासाठी हे पिल्लू मी आता नका परत त्याच्या घरात नेऊन सोडणार आहे। लय मोठा खोपा होता मित्रांनो आणि बघा कसं काय दिसतंय डेंजर पैकी। तर त्या खोप्यातला पिल्लू आणायला माझा भाऊ गेलता आणि माझा भाऊ खोप्यातला पिल्लू आणताना म्हणला, बापरे काय पिल्लू आहे। आणि आम्हाला खोपा पाहून वाटलं की त्याच्यात अंडेच आहेत, घारीचे अंडे आहेत, मात्र निघलं पिल्लू। तर हे बघा कसं काय पिल्लू आहे, तुम्हाला आवडत असेल, मला आवडतंय। बघा डोळे बघा त्याचे, डोळे, हा डोळे तर डोळे, इकडून पण बघा, चोच बघा, जीभ दाखव रे, जीभ दाखव, जीभ दाखव ना। तर मित्रांनो, पिल्लू आता आम्ही गेलतो लाकडाला, तर पिल्लू घारीचं पिल्लू सापडलं आम्हाला आणि आणताना आणा वाटलं मित्रांनो, वाटलं सांभाळा गिंबाळा वगैरे, मात्र आता घरी आणल्यावर वाटले की आता याला चाराव काय, आणि आपल्या इथं कोंबड्या पण आहेत, हे कोंबड्याला पण मोठ्या झाल्या कोंबड्याला पण खाऊ शकेल, किंवा याला ठेवायचं कसं, ज्या म्हणजे यानं काही खाल्लं नसलं तर याच्यामुळं दुसऱ्या घरी येतात, दुसऱ्या घरी आल्याच्या नंतर आपल्या कोंबड्या नेतात आणि याला नेतात, हे खूप काही हे त्याच्यामुळे याला आता परत नेऊन सोडणार आहे। आता परत लाकडाला चलो आणि याला नेऊन सोडतो। तर मित्रांनो, आणताना आणा वाटलं, म्हणजे माणसाला वाटते की पाळाव काहीतरी जनावर, नवीन नवीन काहीतरी करून दाखवा, मात्र मित्रांनो आणताना आणा वाटलं, मी झाडावरती गेलो आणि समजा केलं आणि घरी पण आणले मित्रांनो। हे बघा आपल्या घरी आणले पिल्लू आणि परत विचारलं विचारलं, आई म्हणली त्याला काय खाऊ घाल, तू काय करतो, तेच आपल्या कोंबड्या खाईल। तर त्याच्यामुळे मग आता आई म्हणली तर त्याला परत नेऊन सोडून दे, तर त्याला म्हणजे आता आपल्या इथं सोय होईल, काय खाईल ते आपल्याला माहित नाही ना, त्याचं ती खानदानी खाते, ते त्याची आई त्याला चारती। तर आता त्याला परत नेऊन सोडणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आता आम्ही परत जाणार आहे लाकडाला आणि परत आता त्याला त्याच्या खोप्यावरती नेऊन सोडणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला खोपा पण दाखवतो ते कुठं होता, खोपा आणि कोटा होता। आणि आम्ही लाकडाला गेलतो, लाकडाला गेल्याच्या नंतर आम्हाला झाडावर खोपा दिसला आणि खोप्यात अंडा असल्याने जाणवलं, आणि अंडा असल्याने जाणवलं तर ते थोडंसं हल्लं, म्हणजे हे पिल्लू हल्लं। आणि माझा भाऊ म्हणला हे तर घारीचं पिल्लू आहे, तर मी म्हणलं की जाय आपण पाळूता। तर मित्रांनो, आणताना आणू वाटलं, मात्र आता परत नेऊन सोडणार आहे। तर चला आता याला नेऊन सोडणार आहे मी, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याचा खोपा पण दाखवतो, आता सर्व काही दाखवतो मित्रांनो। चला तर आता जाऊयात, आता याला परत नेऊन सोडायला। आणताना आणा वाटलं तर मात्र मित्रांनो आता परत नेऊन सोडायला लागले, त्यासाठी तुम्ही लाईक करून टाका मित्रांनो। आम्ही लय म्हणजे कारण की त्याची आई वरून फिरत होती, म्हणजे त्याची आई दोन घरी आलत्या, म्हणजे 2 गरुड आलते, तरी सुद्धा आम्ही पकडले मित्रांनो। आणि आता परत पाळायचं तर आई म्हणते की पाळू नाही मित्रांनो घारी वगैरेचं पिल्लू, त्यामुळे आता परत आम्ही नेऊन सोडत आहे। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बरं का मित्रांनो। चला तर आता उशीर न करता आपण परत नेऊन सोडता आणि तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, कुठे येतं ते झाड पण दाखवणार आहे, सर्व काही दाखवणार आहे मित्रांनो। चला तर झाडावर मित्रांनो पिल्लू। तर मित्रांनो, हे पिल्लू आणताना थोडा आमच्या मनामध्ये शंका पण येऊ लागली का याला न्याव का नाही न्याव, तरी सुद्धा वाटलं मित्रांनो तर आपण नेऊच याला, घरचे काय म्हणतात बघूता, आईलाही विचारता। तर घरी आणलं मित्रांनो, तर कोंबड्या पण दचकू लागल्या, म्हणजे कोंबड्यामध्ये सोडलं होतं, तर कोंबड्या करू लागल्या, करू लागल्या मित्रांनो। त्याला वाटलं काहीतरी आले नवीन, चहाळ लागू लागला, त्यामुळे मग आई म्हणली का आता नेऊनच सोडा, त्यामुळे नेऊन सोडतो मित्रांनो। तुम्ही आता इथून तुम्हाला पुढे दाखवणार आहे कुठं झाड होतं काय होतं। तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, चॅनलला पण सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो आता याला पॅक करणार आहे मित्रांनो, असं दस्तीमध्ये, म्हणजे हातात आणताना पण दस्तीमध्ये जाणार, तर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, पण दस्तीतच नेतो। तुम्हाला वाटत असेल की दस्तीत मराल, तसं काहीच होत नाही, आम्ही आणलं की आता पॅक करून दाखवतो मित्रांनो। चला तर मित्रांनो, हे माझा भाऊ आणि आता याला
या पिल्ल्याला पॅक करतो दस्तीमध्ये. हे दस्ती टाकलेली आहे खाली, तर टाक त्याला लवकर. हे आहे पिल्लू. हे बघा परत एकदा बघून घ्या मित्रांनो. आता ही अशी दस्तीत आता आणताना पण असंच आणलं होतं मित्रांनो. आता शेवटचं बघून घ्या मित्रांनो, कारण की आता तिकडे दाखवणार आहे मित्रांनो. तरी सुद्धा आता सोड खोप्यामध्ये दाखवतो तुम्हाला. हे असं बांधलं होतं मित्रांनो आणताना पण. आणि आता थोडं ढिलं चला आता झालेलं आहे मित्रांनो पॅक. चला तर हे बघा मित्रांनो, आता असं बांधून आणाल तर असंच बांधून, आणि नेट पण असंच बांधून आहे. तर आता तुम्हाला त्याचा खोपा पण दाखवतो कस काय खोपा आहे. आणि आता मी आणि माझा भाऊ जात आहे त्याच्या खोप्याकडे, आणि लाकडाला सुद्धा जात आहे परत. आणि त्याच्या आईपाशी त्याचा पिल्लू नेऊन सोडतो. म्हणजे त्याच्याही आता चारा म्हणजे सांगते त्याला चारा आणला असेल मित्रांनो का. त्याची आई येऊन पण गेली असेल. त्यांना तिच्या आईला खूप वाईट वाटलं असेल की माझं पिल्लू कुठे गेलं गड्या. कारण की आपल्याला पण वाटते ना, माणसाचं जर लेकरू जर लेकरू थोडंफार कुणीकडे जर गेलं तर एक दिवस आलं नाही घरी, तर आपल्याला वाटते का बाप कुणीकडे गेलं गड्या, कुठं असेल माझं लेकरू. तर ते तिच्या आईला पण वाटलं असेल मित्रांनो की माझं लेकरू कुठं आहे काय आहे. तर मित्रांनो आता नेऊन परत सोडणार आहे मित्रांनो. आणि त्याच्या आईने त्याच्यासाठी खायला पण आणलं असेल. तर आता नेतो त्याला त्याच्या खोप्यात सोडतो. तुम्हाला खोपा दाखवतो आणि जंगल पण दाखवतो कसं काय हे जंगल आमच्या इकडचं. चला जाऊयात आता. तर मित्रांनो आता आलेलो आहे मी अर्ध्या वाटत, म्हणजे तळ्यावरच आलेलो आहे आता. आमचं हे इकडे मंदिर आहे, हे इकडे तळ आहे. शुभ्रा होती इथं. ती शुभ्रा दिसत असली तर कमेंट मध्ये सांगा. कुठे गेली रे शुभ्रा? त्या खड्ड्यापाशी आहे ना मित्रांनो. शुभ्रा तिथं आहे तळ्यामध्ये, आणि तिला पण चाळ लागला होता बरं का मित्रांनो. किती कुत्री काहीतरी आणलंय तिच्यासाठी असं वाटलं होतं तिला, मात्र तिच्यासाठी नाही आणलं आम्ही. आणि मित्रांनो आमची कुत्री इतकी भारी आहे, तर ते कसं काय भारी आहे ते माझा भाऊ सांगणार आहे. सांग एकदा. तर मित्रांनो कुत्री आमची इतके खतरनाक आहे की शेळ्याकडे जर का आली तर तिला सस्सा दिसला का सोडतच नाही. असे भरपूर ससे पकडत मित्रांनो. तिने 4-5 ससे जाऊ दिले नाही हातातून, आणि ती त्याच्यामुळे तिला दाखवलंच नाही मित्रांनो. तरी सुद्धा तिला चाळ लागला होता काहीतरी आणले म्हणून. आणि मित्रांनो माझं कमतं आम्ही तर माळकरी आहे, मात्र आमची कुत्री सुब्री ते लय खतरनाक आहे शिकारी. मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता अर्ध्या वाटेमध्ये. तर हे बघा इकडे मित्रांनो दराड आहे, हे बघा. आणि तिथे फुलं पण आहेत. हे बघा तर आपल्याला जायचं इकडे मित्रांनो. इकडे जायचं आपल्याला या दरीकडे इकडं. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तिथं जवळ गेला ना वरून तुम्हाला अगोदर झाड पण दाखवणार आहे मित्रांनो. हे पिलू पॅक करून आणलेले मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा इकडं जंगल ते, आणि बघा कस काय झाडी आहे मित्रांनो, कस काय डोंगर दरी आहे. हे बघा मित्रांनो आम्ही या इकडे आलतो मित्रांनो. ही समोर जे दिसते का हिरवं झाड, त्याच्या पलीकडे थोडं लाकडासाठी आलतो मित्रांनो. घर करण्यासाठी लाकडे न्यायचे होते. आणि आता आम्ही जात आहे. जे झाड होतं त्या झाडावर खोपा होता, ते झाड चिचोड्याच आहे. आणि त्या झाडावर हे जे घारीचं पिल्लू आहे ते सोडण्यासाठी जात आहे. तुम्हाला झाड पण दाखवतो, खोपा पण दाखवतो. चला. तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे घारीच्या खोप्यापाशी. तर इकडे हे जे माग आहेत ना, इकडे रोही पण आहेत. तर आता तुम्हाला काही रोही दाखवत नाही, मात्र घारीचा खोपा दाखवतो. घार नेमकीच उडाली खोप्यात जवळून. तर आता तुम्हाला दाखवतो घारीचा खोपा, आणि कस काय जंगल आहे ते पण दाखवतो. चला. तर मित्रांनो हे जे पांढरे जे झाडं दिसतात का, ते लेंडीचे झाड आहेत मित्रांनो. आणि हे एक आहे का, हे जे आहे का हे चिचोड्याचं झाड आहे मित्रांनो. आणि त्याच्या खालून एक चिचोड्याचं झाड आहे. आणि त्याच्या खाली एक हे जे दिसते का मित्रांनो, हे आहे ते तिच्या घारीच्या खोप्याचं. तर त्याच्यावरतीच खोपा होता मित्रांनो. चला तर तुम्हाला खोपा दाखवतो कसं काय आहे. आणि आता आम्ही आलेलो आहे खरपड्यामध्ये. हा खरपड्या वरबड्या बघा मित्रांनो. खाली हे जे झाड दिसते ना मित्रांनो, याच्यावर खोपा आहे. आणि घारीचा घार सध्याच नेमकीच उडालेली आहे. घार गेलेली आहे. इकडं कॅमेरा फिरून दाखव. घार काय दिसत ना मित्रांनो. आता चला तर मित्रांनो आता आम्ही जात आहे घारीच्या खोप्याजवळच, म्हणजे आता झाडाखाली जायचं आहे. तर खूपच झाडाच्या जवळ आलेलो आहे. तरी सुद्धा आता झाडापाशी तर जाणं लागेल ना पिल्लू सोडण्यासाठी. तर चला जाऊयात. मधात दाखव की जंगल. आणि मित्रांनो हे जंगल मधातून बघून घ्या. तुम्ही वरून बघितलं असेल. तर मित्रांनो मी थोडं खाली आलोय. हे बघा जंगल कसं आहे. इचन पण भरपूर आहे मित्रांनो.
माझ्या भावाचा मोबाईल आहे, त्याला ताप येते राव. मोबाईलला ताप येते मित्रांनो माझ्या. तर मित्रांनो ऊन असल्यामुळे सुद्धा माझ्या मोबाईलला थोडं ताप सृष्टी पण येते आणि ॲटोमॅटिकली मोबाईल गरम पण होते मित्रांनो. रिअलमीचा मोबाईल असल्यामुळे ते समजा काचाचाच मित्रांनो, काचाचाच असल्यासारखा मोबाईल आहे मित्रांनो. त्याच्या खरोखर ताप येते आणि ताप आल्याच्या नंतर त्याचा मोबाईल चालत नाही, कधी स्विच ऑफ होतो, कधी कॅमेरा चालत नाही. त्याच्यामुळे आता तुम्हाला लगेच दाखवून टाकतो. आता आलेलो आहे मी झाडाच्या बुडाशी, म्हणजे आम्ही बिगन माझा भाऊ बिग. तर मित्रांनो हे आहे ते झाड. तर आता तुम्हाला शूटिंग दाखवणार आहे, झाडावर जाणार आहे माझा भाऊ. तसं तर मी पण जात असतो झाडावर, मात्र आता शूटिंग मी घेणार आहे आणि माझा भाऊ झाडावर जाणार आहे. आता तिथे खोपा तुम्हाला दाखवतो आणि उंच आहे मित्रांनो खोपा, त्यामुळं. तर मित्रांनो आता आलेलो आहे याच्या खाली, झाडाखाली. आणि हे बघा आता याला केले रेडी. आता याला असं धरायचं आणि हे झाडावर चढायचं. झाड बघून घ्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे आहे झाड आणि त्यावर आहे खोपा. तर माझा भाऊ जात आहे. तर तुम्हाला आता एकदा झाडावर जातानीची शूटिंग दाखवतो आणि झाडावर गेल्याच्या नंतर जे खोपा आहे ते खोपा माझा भाऊ दाखवणार आहे. तर हे बघा माझा भाऊ जात आहे. आलांदी जाय रे मित्रांनो. माझी शुभ्रा आलेली आहे असं मला वाटतंय. शुभ्रा पण आली इकडं, तिचे पिल्ले पण आले वाटते, ते पण आलेले आहे. हे बघा, ही बघा दिसते ना तुम्हाला. अरे शुभ्राहून काही घेणे नाही आपल्याला, कारण की तुम्हाला शूटिंग दाखवायची आहे. अर्ध्या आलो मित्रांनो, अर्ध्या झाडावर आलेलं आहे. झाड भरपूर उंच आहे बरं का. तर मित्रांनो अर्ध्यात आलोय बरं का, आणखीन वरी जायचं आपल्याला खूप. हे मित्रांनो खोपा, अंदरीत आवाज घुमत आहे माझा. हे बघा मित्रांनो इथं आलोय आणि खोपा तिथे आहे, आणखीन भरपूर आहे बरं मित्रांनो. उंचावर जोरात बोल, तुझा आवाज येत नाही. हे बघा मित्रांनो, आता माझा भाऊ गेलेला आहे खोप्याच्या फार जवळ, तरी सुद्धा जायचं आहे खोप्याच्या जवळच खूप. तर फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे खोप्यापाशी आणि हे इथं आहे खोपा. आणि याला आता मी मित्रांनो देणार आहे सोडून. तुम्हाला काय कॅमेऱ्यामध्ये काय दिसू शकणार नाही मित्रांनो, कारण की आता मी मोबाईलवरही आणलेला नाही आहे. तर याला आता सोडून देतो मित्रांनो. मित्रांनो माझ्या भावानं पिल्ल्याला सोडलेलं आहे घरीच्या. तर मित्रांनो आता सोडून दिलेलं आहे मित्रांनो. आता आणि मी खाली उतरणार आहे मित्रांनो. हे बघा दस्ती आपली दस्ती आपल्या खिशात. आणि परत एकदा पिल्लू दाखवा मित्रांनो, तुम्हाला हातात घेऊन दाखवतो बरं का. हे बघा मित्रांनो लास्टचं एकदा हातात घेतले आता आणि परत ठेवून देतो. तुम्हाला बरोबर दिसत सुद्धा नाही असं मला वाटतंय. चला तर मित्रांनो ठेवून देतो आता आणि परत आता खाली येतो मित्रांनो. मित्रांनो माझा भाऊ आता झाडाच्या खाली उतरत आहे. आता तो सरसर उतरतो, कारण की आता त्याच्या हातात पिल्लू नाहीये. आणि हे बघा मित्रांनो मधातलं जंगल कस काय, आता मी जंगलातच आहे आणि कस काय दिसत आहे. आणि हे उतरत आहे माझा भाऊ झाडाच्या खाली. आणि हे चिचोलड्याचं झाड आहे आणि याच्यावर घारीचा खोपा होता. आणि फायनली मित्रांनो माझा भाऊ उतरलेला आहे झाडाच्या खाली. आणि हे बघा चप्पल घालतो आता ते. तर मित्रांनो आता आम्ही त्या घारीच्या पिल्ल्याला दिलेला आहे त्याच्या खोप्यात सोडून. तर आता त्याची माय येते म्हणजेच आई येते आणि त्याला खायला देते, सगळं काही करते त्याची सोय. तर म्हणजे सोय तर आम्ही सुद्धा करू शकत होतो, मात्र ते आपलं जे आता आपण त्याला काही मटण दररोजच चारू शकत नाही. त्याच्यामुळे ते आपलं जे भाकर मिकर खात आहे की नाही याची गॅरंटी नाही. आणि भाकर मिकर खात नसलं तर आपल्या कोंबड्या पण खाऊ शकते. तर सांग आता माझा भाऊ सांगणार आहे थोडंसं. तर मित्रांनो आणताना भरपूर चांगलं वाटलं होतं बरं का मित्रांनो. आता परत आता
आई म्हणली आता नेऊन सोड म्हणून आणून सोडे मित्रांनो. आणि सांभाळायला बी प्रॉब्लेम देत होता. नंतर कळालं मित्रांनो, घरी नेल्यानंतर कळालं की आता सांभाळायचं कसं याला. तर पिंजरा वगैरे आहे मात्र तरीसुद्धा घारीचं पिलू म्हणल्यावर मित्रांनो थोडं आहेच. त्याच्यामुळे म्हणलं आता त्याला परत वाईट वाटलं, मनालाच वाईट वाटलं. दुसऱ्याचं आपण कुणाची तरी व्यक्ती आणली बाबा, चोरून आणली, त्यामुळं आपण त्याला परत वापस करूयात किंवा परत तिच्या आईपाशी किंवा तिच्या जे घर आहे त्याचं तिथं नेऊन सोडावं. ते त्याचे काही खाओ का राहू, आपल्याला काही घेणं देणं नाही मित्रांनो. तर नेताने भरपूर छान वाटलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पण असं का आमच्यासारखं कधी जर काही काम केलं असेल का न सांगताच घरच्यांना काही असं घरी जर नेलं असेल आणि घरचे म्हणले बाबा का नेऊ नका, म्हणजे हे कशाला आणलं मित्रांनो, घरच्यांनी शिवाय दिल्या थोड्याफार, आता कसं सांभाळायचं कसं काय करायचं. मग तुम्ही परत जर आमच्यासारखं जर केलं असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो जे पिल्लू होतं ते घारीचं ते सुद्धा तुम्हाला आवडले की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की कोणा घारीचं पिल्लू बघितले नसाल आणि कोणा बघितले असाल तर तुम्ही सुद्धा घारीचं पिल्लू साक्षात बघितलं असाल तर कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ मध्ये जर बघितलेलंच आहे ती बघा मित्रांनो आमची शुभ्रे चल यो 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 चल चल यो 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 यो. हे बघा मित्रांनो आलेली आहे शुभ्री. आता शुभ्री आली आमची. हे बघा मित्रांनो तिचा पिल्लू पण घेऊन आली बरं का. तुम्हाला म्हणलं नाही का कुत्री लय डेंजर आहे म्हणून. जरी मित्र तिनं घरी गेल्याच्या नंतर तिनं त्या म्हणजे मोत्यांना सांगितलेलं आहे की पिल्लू काहीतरी आणाल तर येई ना. मोत्यांना बघितलं होतं पिल्लू, म्हणजे मोत्यांना घारीचा पिल्लू बघितलं होतं आणि मोत्यांना सांगितलं येईला शुभ्रीला. आणि ही इतकी शिकारी आहे, तिला सस्या जर दिसलं तर सस्याला काय ती चुकून पण जाऊ देत नाही. एखाद्या वेळेसच तिचा हातातून सस्या जातो, म्हणजे पकडू शकत नाही एखाद्या वेळेसच.